आज आपण जर बघितलं तर आपल्याला कधीही कुठे आपल्याला मनशांती जर हवी असेल किंवा आपल्याला एक समाजामध्ये काही चांगलं कार्य करायचं असेल, म्हणजे आपण जर म्हटलं की कम्युनिटी सर्व्हिस करायची असेल तर आपण कुठे जातो? आपण शक्यतो देवळात जातो. आणि आपण ज्यावेळी देवळात जातो, मंदिरामध्ये जातो, तेव्हा आपली इच्छा काय असते? आपली इच्छा हीच असते की आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला एक समाधानाने ते देवासमोर बसून प्रार्थना करता यावी. तसंच तिथे जर आपल्याला काही सोशल वर्क करायचं असेल, कम्युनिटी सर्व्हिस करायची असेल, ते करता यावं. म्हणजे ह्या अनुषंगाने सगळे भाविक मंदिरात जातात. आणि भारतामध्ये आपण जर आज बघितलं तर 31 लाख देवळं आहेत. आता हे 30 लाख देवळं असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं जाणवतं की सुधारणेला वाव असतो. तर त्याच्यामुळे ज्यावेळी आम्हाला डॉक्टर सुरेश हावरे जे चेअरमन होते आमच्या कमिटीचे आणि गिरीश कुलकर्णीजी जे टेम्पल कनेक्ट लीड करतात, तसेच बाकी बरीचशी प्रतिष्ठित मंडळी ह्या आमच्या ग्रुपमध्ये होती, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप मिळालं. तर ह्या सगळ्या मंडळींबरोबर राहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमचे काही प्राध्यापक आणि आमचे काही विद्यार्थी जे आपल्याकडे MBAचा कोर्स करतात, तर ह्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी जाऊन बऱ्याच देवळांना जर व्हिजिट केल्या, मोठी देवळं, छोटी देवळं असं, तर ते त्यांनी केलं. ते केल्यानंतर त्यांच्या लक्षात काय आलं, कारण त्यांनी भेट घेतली, मी ट्रस्टीची भेट घेतली, तसेच त्यांनी पुजारी असतील, तसेच भाविक असतील, ॲडमिनिस्ट्रेटर असतील, अशा बऱ्याच लोकांची भेट घेतल्याने त्यांच्या लक्षात हे आलं आणि त्यांना फीडबॅक मिळाला की हे कोर्सेस तुम्ही जर थोडे याच्यात डिझाईन केले तर त्याचा उपयोग होऊ शकेल. मे मार्केटिंगमध्ये असेल, मार्केटिंग आणि PR असेल, कम्युनिकेशनवर असेल, त्याच्यामध्ये फायनान्स असेल, फायनान्स कसे मॅनेज करावे, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, सस्टेनेबिलिटी असेल, टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट असेल, अशा बऱ्याच गोष्टी जर तुम्ही थोड्याशा त्यांना दिल्या त्या कोर्सेसमध्ये आणि थोडं स्किलसेट जर आपण बिल्ड केला. म्हणजे कसं असतं की देवळात आपण जाऊ तर तुमच्यामध्ये आत्मीयती भावना किंवा तो सेवाभाव हवा. तर तशाच प्रकारच्या जे आपल्याला स्किलसेट डेव्हलप करायला लागतात, ते स्किलसेट पण आपण वर्कशॉपच्या थ्रू करणार आहोत. जे आपण शिक्षण प्रसारक मंडळीचं V-स्कूल म्हणतो, तर आमच्याकडे एक वन ऑफ द मेजर स्ट्रेंथ जी आमची आहे ती म्हणजे डिझाईन थिंकिंग अप्रोच. डिझाईन थिंकिंगमध्ये आपण हा विचार करतो की कशा प्रकारे आपण युजर्स असतील, कस्टमर्स असतील किंवा भाविक असतील, डिवोटीज असतील, त्यांना कशा प्रकारे आपण एक चांगल्या प्रकारचा अनुभव द्यायला पाहिजे. त्यांनी ज्यावेळी ते देवळात येतात तर त्या अनुषंगाने आम्ही एक डिझाईन थिंकिंग प्रिन्सिपल वापरली याच्यामध्ये आपण कोर्स डिझाईन करताना ओव्हरऑल. तर मला असं वाटतं की डेफिनेटली आपण जसं म्हणतो की इंग्लिशमध्ये वाव फॅक्टर किंवा वाव असं वाटायला पाहिजे, असं निश्चितच हा कोर्स केल्यानंतर जी मंडळी याचा उपयोग करून घेतील त्यांचं सर्व्हिस ओरिएंटेशन खूपच इम्प्रूव्ह होईल. म्हणून हा 6 महिन्याचा आपण कोर्स डेव्हलप केला आहे. त्या पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या क्लासरूम्समध्ये, म्हणजे आपल्या ज्या V-स्कूलच्या माटुंगा कॅम्पसमध्ये क्लासरूम्समध्ये महिन्यातून 7 दिवस होईल असं 3 महिन्याचा हा कार्यक्रम असेल. आणि त्याच्यामध्ये वर्कशॉप पण होतील. तसेच हे 3 महिन्यानंतर इंटर्नशिप आपली जी टेम्पल कनेक्ट आता मी म्हटलं जे गिरीश कुलकर्णी लीड करतायत, तर टेम्पल कनेक्टच्या मदतीने आपण त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या टेम्पल्समध्ये, मंदिरांमध्ये 3 महिन्याची इंटर्नशिपही देऊ. आणि हा इनिशियली आपण हा 6 महिन्याचा कोर्स चालू करतोय आणि त्याच्यानंतर मग आपण 11 महिन्याचा असेल किंवा नंतर फ्युचरमध्ये आपण MBA विचार करू. तर मला वाटतं बऱ्याच आपल्या संबंधित मंदिराच्या इकोसिस्टमच्या संबंधित जी मंडळी आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा अशीच आपल्याला आमची विनंती आहे. जे आपले कॅन्डिडेट्स, जे आपले स्टुडंट्स असतील या प्रोग्रामसाठी, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन टेम्पल मॅनेजमेंट जो आपला 6 महिन्याचा प्रोग्राम आहे, त्यांना हा कोर्स केल्यानंतर नेहमी उत्सुकता असेल की बाबा त्यानंतर मी काय करायचं. तर एक म्हणजे बरीचशी मंडळी जी ऑलरेडी टेम्पलच्या इकोसिस्टममध्ये असतील, म्हणजे देवळांच्या इकोसिस्टममध्ये कामच करत असतील, तर त्यांना डायरेक्ट तिथेच उपयोगी होऊ शकेल डेफिनेटली. किंवा फ्युचरमध्ये त्यांना जर वाटलं की नाही वेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन, देवळात जाऊन त्यांना आणखी वेगळा अनुभव घ्यायचा, तेही ते करू शकतील. कारण हा त्यांना जो अभ्यासक्रम आहे तो त्यांना उपयोगी पडेल. तसंच आपण बघितलं तर टेम्पल टुरिझम, जसं नॉर्मल आपण टुरिझम म्हणतो तसं टेम्पल टुरिझम खूपच पिकअप झालेलं आहे. आणि भारतात सुद्धा बरीचशी देवळं आहेत, मोठी देवळं आहेत, छोटी देवळं आहेत. तर टेम्पल टुरिझम, स्पिरिच्युअल टुरिझम, तसेच बऱ्याच प्रमाणात ह्या ज्या गोष्टी असतील की जिथे त्यांना वेगवेगळे मर्चंडाईज सुद्धा त्यांना सेलिंग करता येतील, ह्यातून टेम्पल इकॉनॉमी बूम होणारच आहे निश्चित, खूप चांगल्या प्रकारे वरती येणार आणि आपल्या देशाच्या इकॉनॉमीला सुद्धा खूप सपोर्ट होईल. तर मला वाटतं हा कोर्स केल्यानंतर जे विद्यार्थी असतील
म्हणजे विद्यार्थी मी म्हणतोय खरं, वयाने काही थोडेसे मोठेही असतील, परंतु तरी त्यांना मला वाटतं याचा उपयोग खूप करता येईल. म्हणजे ऍप्लिकेशन खूप चांगले असते. पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन टेम्पल मॅनेजमेंट हा 6 महिन्याचा कोर्स जो आहे, तर त्याच्यामध्ये आमची वेलिंगकरची जी टीम आहे, तर त्यांना आमचे प्राध्यापक मंडळी सुद्धा त्याच्यावर आहेत. तर आमच्या वेबसाईटवर हे सगळे डिटेल्स दिलेलेच आहेत. किंवा तुम्हाला जर फिजिकली येऊन भेटायचं असेल तरी सुद्धा आमचा कॅम्पस जो वी स्कूलचा आहे माटुंग्यामध्ये आहे, तुम्ही फिजिकली येऊन करू शकता किंवा इव्हन ईमेल पाठवू शकता. सगळे डिटेल्स आपल्या वेबसाईटवर वेलिंगकरच्या दिलेले आहेत.